शहादा तालुक्यातील मौजे काथर ते दिगर ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक भ्रष्टाचार आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर विष्णू बुधवंत यांच्या आंतरजिल्हा बदलीच्या विरोधात आता गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ते हेमंत मनसाराम सूर्यवंशी आणि माजी सैनिक खंडूसिंग भगवानसिंग गिरासे यांनी गावकऱ्यांसोबत आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली। एवढी भ्रष्टाचार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। गंगाधर बुधवंत या अधिकाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आणि विभागीय चौकशी सुरू असतानाही त्यांची आंतरजिल्हा बदली करण्यात आली आहे। ही बदली म्हणजे चौकशीपासून बचाव करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत त्यांनी जिल्हा प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। यावेळी गंगाधर बुधवंत यांच्या बदलीचा आदेश तात्काळ स्थगित करणे, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करणे, त्यांच्या कथित भ्रष्टाचारातून उभारलेल्या चल अचल संपत्तीची उच्चस्तरीय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करणे, बदली प्रक्रियेसाठी मंत्रालयापासून जिल्हा परिषद स्तरापर्यंत ज्यांच्याशी संपर्क साधला त्या सर्वांचा CDR तपास करणे, तसेच त्यांनी सेवा बजावलेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करणे या मागण्यांचा समावेश आहे। खंडूसिंग भगवानसिंग गिरासे माजी सैनिक मुक्काम पोस्ट काथर दिगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार। तत्कालीन काथर दिगरचे ग्रामसेवक श्री गंगाधर विष्णू बुधवंत यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। सर्वात मोठी बाब अशी, सरपंच ही बाई असताना सरपंच बाईच्या पोरगा खोट्या सह्या मारून इवन तो चेकवर सुद्धा सह्या मारून पैसे विड्रॉल केले। आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे कलेक्टर, SP, CO यांना, पण अद्याप काही कारवाई झालेली नाहीये। मोठ्या प्रमाणावर यांनी भ्रष्टाचार केला आहे। पेशा अध्यक्ष एक रेखा लक्ष्मण निकम असताना ती पेशा अध्यक्ष आमची आदिवासी लोकांची पेशा अध्यक्षाची 9,82,872 रुपये विड्रॉल यांनी केलेलं आहे। मी त्या पेशा अध्यक्षांना विचारायला गेलो की भाऊ तुम्ही एवढ्या चेकवर सह्या केल्या का? ते म्हणतात की मी एवढ्या चेकवर सह्या केल्या नाही। मग यांनी हे पैसे या चेकवर सह्या पण कोणी केल्या? 9,82,872 रुपये कोणी काढले, कसे काढले? ही सर्व चौकशीची मी वारंवार मागणी करतोय। जिल्हा अधिकारीला मी पत्र व्यवहार करतोय, CO साहेबांना पत्र व्यवहार करतोय। मी एक देशात माजी सैनिक आहे आणि मला जर एवढी तकलीफ होत असेल तर या आम जनताला किती तकलीफ होत असेल आणि हे अधिकारी लोक, हे कर्मचारी लोक कशा प्रकारे भ्रष्टाचार करत असतील याची लिमिट पूर्ण म्हणजे एकदम लिमिट क्रॉस केलेली। माझी तिकडे लाईफ वेगळी होती। मी 2022 मध्ये काथरदा दिगर मध्ये आलो आणि 2022 पासून मी भ्रष्टाचाराचा उजागर करतोय वारंवार। गुजरात मध्ये गेलेल्या लोकांचे सुद्धा नावांचे चेक बनवून यांनी पैसे काढलेले आहेत। किती विटंबना आहे, किती मला समजा म्हणजे याच्यात कोणाच्या हात आहे, म्हणजे सिस्टमच सर्व तसं काम करतं का? मला ह्या पडलेला प्रश्न आहे। शासनाने याच्यावर पूर्ण दक्षता घेऊन पूर्ण चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी ही विनंती। आज 3 ऑगस्ट 2026 रोजी मी सामाजिक कार्यकर्ता हेमंत सूर्यवंशी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर उपोषणाला बसलेले असून आमच्या शहादा तालुक्यातील मौजे काथर दिगर या गावात ग्रामसेवकांनी एक मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि त्या भ्रष्टाचार संदर्भात तडोदे BDO यांच्या मार्फत दिनांक 18/11/2025 रोजी चौकशी झाली होती। त्या चौकशी अंती त्यांच्यावर दोष आरोप पत्र ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांचा हा एक तर 4 पूर्ण भरून रेडी आहे। अशा परिस्थितीमध्ये जो कोणी कर्मचारी असे कोणी अनियमितता करेल तर शासन निर्णय 2017चा शासन निर्णय आहे ग्रामविकास विभागाचा, त्या शासन निर्णयान्वये त्यांचे निलंबन होणं गरजेचं होतं। पण निलंबन करण्याऐवजी यांनी आंतरजिल्हा बदली मागितली आणि एका वर्षापासून याच गावातले भूमिपुत्र खंडूसिंग भगवानसिंग गिरासे यांनी वेळोवेळी दिलेला आहे, सर्व शहर ओपन केलेला आहे आणि हे सर्व असताना CO मार्फत यांची आंतरजिल्हा बदलीला मंजुरी भेटते आणि म्हणून COच्या विरोधात आणि जो बुधवंत म्हणून ग्रामसेवक आहे गंगाधर विष्णू बुधवंत यांच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसलोय। कलेक्टर मॅडमांना ही विनंती करतो की असं बेकायदेशीर बदली होऊ नये, आंतरजिल्हा बदली त्यांना या जिल्ह्यात निलंबित करण्यात यावं आणि या जिल्ह्यांना ठेवण्यात यावं एवढी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।